सो हॅलो गाईज, हाय, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. तुम्हाला माहितीच पडलं असेल मी लिपस्टिक का लावलेली आहे, कारण की मी न्यू लिपस्टिक घेतलेली आहे. मी माहीत नाही, मी स्टेजचं एक घेतलेलं प्रोडक्ट, थिंक रेड लिपस्टिक घेतलेली मी. ती मला अशी चिपचिप वाटत होती थोडी, तर ते मी अशी खूप खर्च करते. आम्ही बघायला गेलं तर खूप खर्च करते, पण माहीत नाही, मला असं नटायला थटायला आवडतं. म्हणजे असं थोडंसं मेकअप आवडतं, असे लिपस्टिक्स वगैरे आवडतात, आयलायनर आवडतं. असं थोडंसं मेकअप केलं तर आपण असं चांगलं दिसतो ना, आपल्याला आतून पण असं चांगलं फील. अच्छा, मी बोलायला परत विसरली. कशा आहात तुम्ही? आय होप सगळं चांगलं असेल आणि सगळं व्यवस्थित चाललं असेल. माझंही चांगलं चाललं आहे, व्यवस्थित चाललं आहे. थोडी थोडी एन्झायटी तर नेहमीच होते मला, तर असू द्या. आता मी सांगत होते स्टेजच्या लिपस्टिकबद्दल. तर मी लिपस्टिक घेतलेली, रेड कलरची घेतलेली. ती तिकडे आहे, ती मी तुला नंतर दाखवेन. पण आत्ता ही जी मी लावली आहे, कोणता कलर आहे मला माहीत नाही, मला सांगते. पण काय लिपस्टिक आहे यार, स्टेजने काय लिपस्टिक बनवली आहे, मी काय सांगू. एक तरफ असं म्हणजे तुम्हाला काय बोलतात ते मॅट फिनिश. मला एवढं काय मेकअपचं माहिती नाही, पण मला पहिलं सांगते. मी राईट बोलत असेल, रॉंग बोलत असेल, मला नाही माहिती, पण मी लिपस्टिक तुम्हाला दाखवत होती. एक तरफ अशी मॅट आहे आणि नंतर मग तुम्ही असं ग्लॉस लावू शकता, आणि ती मला एवढी आवडली आहे, एवढी. आता नायकावरती डिस्काउंट आहे. मी ॲमेझॉन, फ्लिपकार्ट सगळीकडे मी चेक केलं, तर तिकडे जास्त प्राईस दाखवत होते. पर्पलवरती मी गेली नाही, पण मी नायकावरती गेलेली, तर त्याच्यामध्ये 300 काहीतरी समथिंग काहीतरी प्राईस होता. कारण की मी जेव्हा स्टार्टिंगला ती लिपस्टिक बघितलेली ती 500ला होती, म्हणजे 500च्या पुढेच काहीतरी होती, 600 700 समथिंग. पण आता मला यावेळेला 300 400च्या आतमध्ये भेटली, तर मी घेतली. मला माहीत नाही, मला घेऊशी वाटली तर मी घेतली. तुम्हाला दाखवते मी एक मिनिट. तर तुम्ही बघू शकतात, दिस इज द लिपस्टिक. बघा ना, इकडे ग्लॉस आहे आणि मी यूज पण केले. बघा, तुम्हाला थोडंसं कलर दिसत असेल याच्यामध्ये, दिसतो आहे ना. आणि हा कलर आहे. आता या कलरचं नाव काय आहे, 05 आय एम हॅप्पी असं लिहिलेलं आहे ह्याच्यावरती. 05 आय एम हॅप्पी. तर मी काय एवढी गोरी पण नाही आहे आणि सावळी पण नाही आहे, म्हणजे मी असं काय गोरा आणि काळा नाही बोलत आहे, तसं काय बोलू नका. म्हणजे मी सांगते, माझा कलर सांगते. मी ब्राउनिश आहे, ब्राऊन कलरमध्ये. तर माहीत नाही, आय थिंक कोणता शेड आहे मला माहिती नाही. ब्राऊन कलरसारखा शेड आहे, ब्राऊनच आहे ना. पण थोडासा न्यूड फिनिश देतो, म्हणजे असं माझ्या ना स्किन टोनला हा कलर ना मॅच होतो. तर मला एवढं आवडलं. स्टेज तुम्ही हे खूप 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 मस्त प्रोडक्ट बनवलेला आहे. मी तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने दाखवते. हा प्रोडक्ट तुम्ही बघू शकता. इथे लिहिलेलं आहे ग्लॉस लॉक, या साईडला लिहिलेलं आहे ग्लॉस लॉक इंटेन्स कलर ट्रान्सफर प्रूफ 2-in-1 लिक्विड लिपस्टिक. 05 याचा काय त्याला बोलतात, कोडसारखं काहीतरी बोलतात. 05 आहे लिहिलेलं. आय ॲम हॅप्पी, स्टेज 9 to 9. आणि खूपच क्यूट वाटतं. थोडीशी लाँग आहे पण खूपच क्यूट वाटते. मी अजून पण प्रोडक्ट्स मागवले आहेत, त्याचा मी रिव्ह्यू देईन. मी आत्ता ह्याचा रिव्ह्यू देते, स्टेज 9 to 9 आय ॲम हॅपीचा. तर मला खूप आवडला, खूप बघा किती छान दिसते ही लिपस्टिक, म्हणजे माझ्या फेस टोनलाही मॅच होते. बॅक कॅमेराने दाखवतो तुम्हाला, एक मिनिट. तर बघा, ही लिपस्टिक आहे स्टेज 9 to 9 ग्लॉस लॉक इंटेन्स कलर ट्रान्सफर प्रूफ 2-in-1 लिक्विड स्टिक. आय एम सो हॅप्पी. हे मला खूप आवडलं. 2028 ह्याचं एक्सपायरी डेट आहे. किती क्यूट आहे, मला ही खूपच आवडली. खूपच छान लिपस्टिक आहे. मला मी दाखवलेली आहे ती लिपस्टिक. कोणाला परचेस करायची असेल परचेस करा, आणि त्याचं लिंक वगैरे तर मी देऊ नाही शकत. म्हणजे तुम्ही नायकावर जावा, तुम्ही शोधा ही लिपस्टिक. आय एम सो हॅपीवाला शेड टाका तुम्ही, जर ब्राउनिश माझ्यासारखं ब्राऊन कलर असेल तर. बस दॅट्स इट. आता उद्या मी अजून एक लिपस्टिक घेतली, त्याचं नाव मला आठवत नाही काय आहे, तर ती लावेन आणि मग मी तुम्हाला सांगेन कशी आहे ती. तर बघा, स्टेज एन्जॉय करा. स्टेजने खूप छान प्रोडक्ट बनवलेलं आहे. ब्लश प्लस मॅट फिनिश. आय एम इन लव विथ दॅट लिपस्टिक.
सो गाईज आज काय बोलण्यासारखं नाही आहे. मम्मीच्या घरी गेलेली, मम्मीच्या घरी सगळे प्रॉडक्ट्स आलेले, मम्मीकडून आलेली मम्मी म्हणजे मम्मीकडून आली मी आत्ता जस्ट. एक आश्चर्य वाटतं, माझी मम्मी माझे सगळे व्हिडिओज बघते आणि मला आशीर्वाद देते की तू खूप पुढे जाशील, ॲक्टिंग चांगली करते वगैरे वगैरे. आता मला माहिती नाही मी केवढी पुढे जाईन वगैरे वगैरे, तर बघू. आपल्या मम्मी पप्पांचा आशीर्वाद तर आपल्यासोबतच असतो. पण कसं असतं ना, आपल्या मम्मी पप्पांना वाटतं आपण खूप हुशार आहे, आपण खूप म्हणजे आपल्या सर्वच मम्मी पप्पांना वाटतं आपलं पोरगी कोण पण असेल ते हुशार आहे. ते खूप क्यूट फिलिंग आहे ती. म्हणजे मलाही जर समजा मूल झालं तर मीही तेच विचार शाळेत करीन ना, की हां माझ्या मुलाशिवाय कोण आहेच नाही. म्हणजे मी पण आता विचार करते माझ्या पॅरेंट्सशिवाय कोण चांगलं पॅरेंट आहेच नाही. तर मी दुसऱ्यांच्या पॅरेंट्सना बघितलं अजूनपर्यंत. तर असं आहे. थोडीशी इमोशनल होते, पण माझी मम्मी सगळे माझे व्हिडिओज बघते आणि बोलते की तू ॲक्टिंग खूप छान करते. मला खूप आवडतं, खूप म्हणजे त्याची बघते ना मला बोलते मी तुझे ती व्हिडिओज आहे ना सारखी मी तुझं म्हणजे एकदाच खूप वेळा माझे व्हिडिओ बघत राहते. ॲक्टिंग बघते माझी, बोलते चांगली ॲक्टिंग करते. तर माहीत नाही तुम्हाला माझी ॲक्टिंग आवडते की नाही आवडते, पण मला अवॉर्ड भेटलं माझ्या मम्मीकडून. म्हणजे एक ट्रॉफीच आहे की माझी मम्मी मला अशी बोलते की तुझी ॲक्टिंग चांगली आहे. माझी डॅडी पण बोलतात हां माझ्या पोरगीला नजर नको लाव. मग ते दोघांनी मला असं बोललं ना, तीच माझ्यासाठी ट्रॉफी आहे. तर तुम्ही पण लाईक करा, तुम्ही पण सबस्क्राईब करा आणि मला सपोर्ट करा माझ्या चॅनलला. तुमचेही मम्मी पप्पा असे बोलतात का? आपले सगळ्यांचेच मम्मी पप्पा खूप छान आहेत आणि त्यांनी चांगलं आणि स्वस्थ राहावं हेच असू द्या, हेच आपण प्रे करूया. अँड थँक्यू फॉर वॉचिंग. लाईक, सबस्क्राईब अँड कॉमेंट टू माय चॅनल. लव. Bye.